बघा मित्रांनो, मला तर इतका राग येतोय. तुम्हाला राग येतोय का? कमेंट मध्ये सांगा मला तर लय राग येतोय. झालं हिचं चालू 20 काम सांगितलं ना, हे जर काय तर गारण चालू असतंय ते बंदच करायचं नाही. आता इतका हिचा कशाचा राग यायला लागलाय. तिला सांगितलं म्हणलं तेवढं वांग चिरण लसूण नीट कर, तर हिचा कालवा चालू झाला. विचारते एवढा कशाचा राग येतोय ग तुला? म्हणून मला लय राग येतोय. कमेंट मध्ये सांगा. उठलं की सुटलं बटाटे वांग चपाती भात ह्याच्याशिवाय दुसरं काही येतंय का ग तुम्हाला? म्हणती येत का कशाचा राग येतोय तुला? तुला काय रोज पंचपक्वान देऊ का आता? म्हण रोज बटाट्यान वांग चांगलं असतं की खाल्लेलं. काय होतंय त्याला? वेगळं ह्यांना काय द्यावं करून? हॉटेल मध्ये गेले तर नवीन भाज्या मागवत असते की. माझ्या पप्पाला ना आता भाज्यांचं नाव सुद्धा माहित नसते आणि म्हणते ही भाज्या लय छान लागते त्या घ्या. अगं कधी तर खायच्या असते त्या नवीन भाज्या. छान लागत होत्या का नाही ते मला सांग बरं. किती भारी लागत होत्या भाज्या. मग घरी पण नवीन भाज्या बनवत जा. हॉटेल मध्ये गेलं मोठं चाटू खातीस की नवीन भाज्या. अगं दिदे ते आपल्याला घरी बनवा येत नसतं. तिथं लय भारी मसाला असते. तर आपल्या घरी कसं बनल ती, त्यामुळे आपल्याला बनवा येत नाही. तुला भाजी नाही बनवा येत, सासू समोर आली की तोंड तेवढं बनवा येतंय ग तुला?